प्रिय शाळेस, प्रिय शाळेस ओळखलंस का मला? आज आपलं मनोगत आहे, एका छान विद्यार्थ्याने लिहिलेले आहे। एकेकाळी तुझ्याच अंगणात खेळलेला बागडलेला मी तुझा एक माझी विद्यार्थी, मी तुझा एक माझी विद्यार्थी, तुझ्या सहवासात असताना तुला तुला खूपदा औपचारिक पत्र लिहिली, पण आज मुद्दाम तुला हे अनौपचारिक पत्र लिहिले आहे, कारण मला येणारी तुझी आठवण औपचारिक पत्रात नीटशी व्यक्त करता येत नाही। 10वीच्या परीक्षेनंतर तुझ्यापासून दूर 10वीच्या परीक्षेनंतर तुझ्यापासून दूर जात होतो, पण त्यावेळी त्यात एकच दुःख मला जाणवलं नव्हतं, कारण शाळा नावाच्या पिंजऱ्यातून माझी आता एकदाची सुटका होणार, आता आकाशात स्वच्छंद भरात निघणार या कल्पनेतूनच मी सुखावलो होतो। पण तुला सांगू का, या धकाधकीच्या धावपळीच्या जगराहाटीच्या आकाशापेक्षा तुझा तो पिंजराच खूप सुरक्षित होता याची आता मला जाणीव होते। मला तुझ्या या पिंजऱ्यामध्ये पुन्हा एकदा अडकायचंय, मला तुझ्या या पिंजऱ्यामध्ये पुन्हा एकदा अडकायचंय, पाठीवर दप्तर घेऊन तुझ्याकडे यायचं आहे। ते राष्ट्रगीत, ती प्रतिज्ञा आणि प्रार्थना म्हणायची आणि फळ्यावर सुंदर अक्षराने सुविचारे लिहायचा आहे। विज्ञानाचे प्रयोग कुतूहलाने पाहते, झेंडावंदन करायचंय, वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाषण करायचंय, निबंध स्पर्धेतही पहिला नंबर मिळवायचा आहे आणि नाट्य वाचनाच्या स्पर्धेत तुझ्यासाठी बक्षीस आणायचंय। विज्ञान प्रदर्शनासाठी भन्नाट प्रकल्प करायचा आहे, शरद मल्हार महोत्सवात समूह गीत गायचंय, वार्षिक स्नेह संमेलनात नाच करायचा आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात 1-2 पर्यंतही चालायचं आहे। यात आपण लेफ्ट राईट केलं, एसीसीची सलामी दिली आपल्या मान्यवर शिक्षकांना। सहलीला जाऊन नुसती धमाल करायची, परीक्षेच्या आधी खूप सारा अभ्यास करायचा आहे आणि पूर्वपणे जोडलेली उत्तरपत्रिका काही लिहायची। खरं तर मला तुझ्या सानिध्यात घालवलेल्या एकूण क्षणांची पुनरावृत्ती करायची, तुझ्यासोबत दिवस हे सुवर्णाक्षरात उरलेले दिवस आहेत। किती किंमत मोजली तरी ते तुम्हाला आता पुन्हा मिळणार नाही, त्यामुळे तुझ्यासोबत घालवलेले ते मौल्यवान क्षण माझ्या वाटेला परत येणार नाही याची मला अगदी पुरेपूर जाणीव आहे। पण मला तुझे मनापासून आभार मानायचे, या समाजाच्या अथांग आकाशात झेप घेण्यासाठी तू माझ्या पंखांना बळ दिलेस, माझ्यातील नीतिमूल्यांचा तू आविष्कार घडवलास, माझ्यात जे काही चांगलं आहे हे तुझ्या संस्काराचं देणं आहे आणि याकरिता तुला सदैव कृतज्ञ राहील। माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक यशातून मी तुझे नाव उंचावण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। तुझा हा जन्म ऋणी असलेला एक माझी विद्यार्थी, लेखकाचं नाव अनाकलनीय आहे, पण आपण सर्वच आपल्या मनातल्या भावना आहेत आपण आपल्या शाळेमध्ये आपल्या शिक्षकांच्या सोबत आता मांडलेल्या मित्रांनो, खरंच खूप छान लिहिलेलं आहे, प्रत्येकाच्या मनातली भावना आहे आणि ही भावना इथे या छान कवितेतून व्यक्त झालेली आहे।